नमस्कार मैत्रिणींनो, छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. हे बघा आमची किचनची अवस्था. आम्ही फक्त उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये 1 महिना गावाला गेलो होतो. आणि त्याचे हे परिणाम तुम्ही पाहू शकताय. किती धूळ किचनमध्ये झालेली आहे. त्याच्यासाठीच आम्ही सर्व डब्बे काढलेले आहेत आणि ते टेरेसवर धुवायचे आहेत, कारण वरती ऊन आहे. खूप मोठं टेरेस आहे. घरात किचन छोटं असल्यामुळे सर्व भांडे धुणं शक्य नाही. लहान मुली आहेत आणि किराण्याची लिस्ट केली होती. किराणा पण आलेला आहे. हा पहा किराणा पाहू शकताय. आणि आता डब्बे धुण्यासाठी अशा प्रकारे हा किराणा आणलेला आहे. हे डब्बे बाहेर ठेवले होते. आता ते टेरेसवर घेऊन जायचे आहेत. वरती व्यवस्थित धुवून वगैरे वाळून वगैरे नंतर त्यांना खाली घेऊन यायचे आहे. पाहू शकताय दुर्वा बाळ पण मदतीसाठी टेरेसवर येत आहे. भांडे घासण्यासाठी जे डब्बे आहेत ते हे असे डब्बे ठेवले आहेत पहा. आणि आता घासण्याची प्रोसिजर आमची चालू आहे दोघींची. त्यामध्येच आमचं छोटंसं बाळ दुर्वा मदत करत आहे. पाहू शकताय कसं करतंय मदत. किती छान प्रकारे भांडे घासते पाहू शकताय. मी घासते आणि ताई धुवून देत आहेत. अशा प्रकारे आमचे भांडे धुणे चालू आहे. त्यामध्ये बाळ मध्ये मध्ये करत आहे पाहू शकताय. तरी पण दुसरं बाळ आहे ते झोपलं आहे. तर हे बाळ आलं आहे वरती आमच्या बरोबरच. आत्ता भांडे धुवून पुसले आहेत आणि कडक कडक उन्हामध्ये वाळत घालतोय. आता हे भांडे उचलून ह्या पलंगावर वाळत घातलेत. आता 1 तास तरी त्यांना आम्ही ह्या कडक उन्हामध्ये ठेवणार आहेत, कारण की आपण त्याच्यात डाळी साळी सगळंच भरतो, वाळवण वगैरे भरतो. त्याला कीड लागू नये म्हणून यांना डब्यांना ऊन दाखवणं खूप जरुरीचं आहे, गरजेचं आहे. हे सगळे मोठे डबे आम्ही वरच घासले, पुसून वरच वाळत घातले. काही छोटे डबे आहेत ते आम्ही बेसिनमध्ये किचनमध्येच घासून घेतले, पुसून फक्त गच्चीवर आणून फक्त वाळत घालणार आहे. आत्ता खूप ऊन आहे आणि रॅक राहिला आहे. आत्ताच खालून रॅक आणला आहे. आता घासत आहोत आम्ही दोघीजणी. हे रॅक थोडंसं घासल्यानंतर खूप खराब झालं आहे ते पण तेलकट वगैरे. मग ते घासून त्याला थोडं ऊन दाखवता येईल. घासून होतच आहे. चांगलं स्वच्छ पाणी वगैरे पाण्याने धुवून ते नंतर उन्हात वाळायला ठेवणार आहोत थोड्या वेळासाठी. आणि आता हे झालं आहे, उन्हामध्ये ठेवलं आहे. आणि आता पाहू शकता किती ऊन आहे. खूप ऊन आहे. 10:30 वाजलेले आहेत, परंतु खूप ऊन आहे. आणि छोटे बेबी पण दोघं पण रडत आहेत. त्यामुळे आता हे सर्व जे डबे आहेत ते वाळले आहेत चांगल्या प्रकारे. आणि त्यांना आता एकत्र करून खाली घरात घेऊन जातो. आता खूप वेळ झाले. बाळांनी सकाळी फक्त दूध पिलेले दोघी पण. त्यांना खूप भूक लागलेली आहे. त्याच्यामुळे हे भांडे सर्व काही एकत्र करतो आणि मग खाली घेऊन जातो. खूप हात भाजत आहेत. खूप डबे गरम झालेले आहेत, कारण की खूप ऊन आहे. खूपच सांगू शकत नाही. सगळे हाताला चटके बसत आहेत आणि वर गेलं. आमचे छोटे बाळ आहे दोघींचे आणि सकाळपासून उपाशी होते. सकाळी फक्त दूध घेतलं होतं. मग आम्हाला खूप उशीर झाला. भांडे वगैरे हे केले. ते टेरेसवरून डबे वगैरे आणलेत, लावायचे राहिलेत, पण खूप रडत होते. मग त्यांना आता वरण भात खायला घालत आहोत. त्याच्यानंतर आम्ही जेवतो आणि मग भांडे वगैरे डबे वगैरे रॅकला लावतो. अशा प्रकारे हा आमचा पहिलाच ब्लॉग होता. तुम्ही नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की सपोर्ट करा. थँक्यू.